हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं अगदी सकाळी सकाळी स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि देवपूजा झालेली आहे बघा. ह्यांनी देवपूजा केलेली. देवपूजा तर करून घेतली. आता संडे असल्यामुळे काही कामं काय फास्ट नव्हते. हळूहळू आपलं जेवढं होईल तेवढं चाललेलं आणि त्यानंतर डायरेक्ट दुपारी शूट करायला घेतलं आहे बघा. इथे गहू निवडाले. जे रेशनला मिळतात ना गहू तेच आहे ते. त्यामुळे यात भरपूर असे खडे आणि घाण भरपूर आहे. किती काय करायली? गहू नीट करायला मम्मीनं कामाला लावलं काय? मग होय काय? खडे आहेत काय? ते पण आहे वय. हां 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 पाहिजे की. है ना. आमची किती कुडगल आहे का नाही. मम्मीला मदत करत्या. काय काय काम करू लागतं ग तू मम्मीचं? भांडी लावायला मदत करत्या, घर नीट करायला, तुझं नीट करायला, रूम साफ करायला. हां पसारा करताय की नाही रूम मध्ये? मग करतोय खरं मग आवडते ना परत. आवडताय पण वय केलं तर आपल्या आपण केलाय मग आपल्यालाच हे करायला पाहिजे. होयच की. मग आमची कुडगल आहे आता मोठी झाली कीर्ती आहे की नाही. हां दुसरीला आहे वय. होय त्यात पण गहूच असते ते. चालते चला आता गहू नीट करूया पटापटा आणि परत बोलूया. हां ह्यात लय खडं आहेत. खडं काढून टाकूया सगळं. होय का? होय लय आहे. अजून हे पण आहे नीट करायचं. नुसतं आता चाळायला लागलोय हे का नाही. चाळून घ्यायचं आता. चाळून घ्यायचं. चला आवरूया बाई पटापटा काम आहे का नाही. होय परत गप्पा मारूया. होयच की दुपार होईल. चला पटापटा आवरून घेऊया. हे गहू असे दिसताना स्वच्छ दिसत आहेत पण असं झूम केलं ना खूप म्हणजे खूप खडे आहेत बघा. हे बघा इथं आहे का. कधी काढायचे एवढे खडे. इथे बघा हे बघा ह्यात पण बघा हे छोटे 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 सगळे खडेच खडे ह्यात पण आहेत. हे बघा खडे. हे बघा तर सकाळी काही जेवण केलं नव्हतं. आज होता ह्यांचा रविवार उपवास आहे म्हणून ह्यांच्यासाठी खिचडी केलेली आणि आमच्यासाठी केलेत बघा हे घावणे. छान असे खिचडी आणि घावणे आता खाऊन घेते. आणि 1 वाजला होता अंदाजे. सकाळी रात्रीचं थोडंफार शिल्लक होतं तेच खाऊन मग कामाला बसू शकतो तुम्ही किती खडे येते. मी फक्त 4 किलोच नीट केले तर तेवढं खराब निघले. खडे मोठे मोठे आणि बारीक चाळून टाकलंय ते वेगळंच. आणि हे बघा फक्त 4 किलो गहू निवडून काढले आणि त्यानंतर हा भांड्याचा ढीग पडलेला. स्वयंपाक जरा असू दे किंवा जास्त भांडी पडाय तेवढी जास्तच पडतात. आता भांडी घासून घेते. संध्याकाळचा टाईम झालाय बघा आणि दिवाबत्ती करून घेतली. चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता बनवायला लागले बघा जेवण. आज रविवार होता त्यामुळे चपात्या करणार होते. यांचा उपवास होता ना. मग आता चपात्याची कणिक पहिला तर मळून घेते मी. कारण पहिलाच कणिक मळणे की कणिक छान अशी भिजली जाते. आपले बाकीचं काम सगळं होतपर्यंत कणिक छान भिजते. त्यामुळे चपात्या होताना कशा छान अशा मऊ लुसलुशीत होतात ना. चला आता कणिक मळून घेते आणि त्यानंतरच मग तुम्हाला भेटते मी. छान अशी कणिक मळून घेतली.
दुपारी मी गहू निवडले आणि झोपले, त्यामुळे उठायला उशीर झाल्यामुळे आता भाजीला सगळ्याच कामाला असा उशीर होतोय. त्यानंतर मी आता वाटाणा, फ्लावर, टमॅटोची मिक्स भाजी करणार होते ना, त्यामुळे पटाक्षना भाजी सगळ्या निवडून घेतल्या, भात लावला, भाजी पण फोडणीला दिली आणि चपात्या करते बघा. जास्त शूट करायला टाईमच नाही मिळाला, त्यामुळे आता उशीर झालेला. मुलांना पण भुका लागलेली, त्यामुळे आता पटपट सगळं जेवण पण आवरून घेते. वाटाणा, फ्लावर, टमॅटो अशी मिक्स भाजी केलेली होती बघा. आणि आता चपात्या लाटून घेते. श्रीखंड आणलेलं गोडासाठी. हे बघा सकाळी निवडलेल्या गव्हाच्या चपात्या आहेत, रेशनच्याच आहेत, पण छान होतात बघा अशा. हे बघा तर सगळा स्वयंपाक करून घेतला, भांडी वगैरे घासून घेऊन किचन क्लीन करून घेतलं आणि आता बसलोय जेवायला. आणि जेवणात होतंय चपाती, मिक्स भाजी आणि गोडाला श्रीखंड आणि भात, असा साधा सिंपल मेन्यू आहे. या तुम्ही पण जेवायला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.